दिशा उजळल्या मावळली रजनी ब्रह्मांडाच्या नयनावरची ओसरली ग्लानी. प्रभात झाली, दिशा उजळल्या मावळली रजनी. पंचपंच उषटकाली एक आजी आपल्या नातवाला कडेवरती घेऊन गोदावरीच्या तीरावरती चालली. हातामध्ये काठी आहे आणि कडेवरती नातू. आणि त्या मुलाला काठी टेकत 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 ही आजी सांगते की बाळा, नुसतं नाही जायचं, चालताना सुद्धा काय म्हणावं? श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. आणि तो सुद्धा बोबड्या बोबड्या बोलाने म्हणायचा, श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण. बोबड्या बोबड्या बोलाने. काय असतं हे संस्कार लहानपणापासूनच आले पाहिजे आणि आजी आजोबाच करू शकतात. त्यामुळे आजी त्याला सांगते, प्रतिदिनी ती म्हातारी जाय स्नाना गोदातीरी घेऊन नातू कडेवरी काठी टेकीत हळू हळू. प्रतिदिनी ती म्हातारी जाय स्नाना गोदातीरी. आणि रोजचा हा उपक्रम सुरू आहे. कोण होता हा नातू आणि कोण होती आजी? आणि आजीला या मुलाचा सांभाळ का करावा लागला? कारण मूळ नक्षत्रावरती जन्माला आलेला आहे कोण? आई वडिलांच्या नकळत आई वडील मरून गेले आणि या आजीवरती या नातवाला सांभाळायची पाहिजे. आणि हा पोरका झालेला मुलगा, पण आजी त्याला समजावून सांगते, मरून गेले शिशुपणी मायकात मरून गेले शिशुपणी मायकात म्हणून झाला पोरका एक नाथ म्हणून झाला पोरका एक नाथ मरून गेले. एकनाथ महाराज लहानपणी नक्षत्रावरती जन्माला आले म्हणून आई वडील बनले. पण आजी बरोबर राहून राहून हे सगळे संस्कार त्यांच्यावरती घडत होते. म्हणून झाला पोरका एक नाथ पिता महिनेचा पाळता दिया केला. पिता महिनेचा पाळता दिया केला. कडे खांदा घेऊन वाढवीन कडे खांदा घेऊन वाढवीन. आणि ही आजी एक दिवस त्याला कीर्तनाला घेऊन आली. कीर्तन